शिवसेनेचा निकाल या संदर्भात आज सिब्बलनी युक्तिवाद केला, त्यानंतर राऊत म्हणतायत की आमचा आत्मविश्वास वाढला, निकाल आमच्या बाजूला लागेल. तुम्हाला काय वाटतं? राऊत कधी बोललेलं खरं झालंय का आजपर्यंत? माझा तुम्हाला प्रश्न आहे. मागची एक 50 स्टेटमेंट काढा, तुमच्या चॅनेलचीच काढा, राऊत बोललेले ते खरं झालंय का दाखवा मला. पण नाही होतो त्यांचं खरं कधी. ते बोल तसं नाही म्हणणार मी, पण राऊत बोललेलं कधी खरं होत नाही आणि ते नसतंच खरं. ते हवेतले तीर असतात सगळे राऊतांची. आणि कपिल सिब्बल साहेबांचा युक्तिवाद हा युक्तिवाद आहे, कोर्टापुढचा आर्ग्युमेंट आहे. अजून त्याच्यावर अदर साईड टू सी समोरच्या बाजूचा आर्ग्युमेंट व्हायचंय, मग त्याच्यावर माननीय न्यायालयाचा त्याच्यावरती निकाल यायचा. त्यामुळे अजून ट्रेलर सुद्धा नाही, हे म्हणजे टायटल सुद्धा नाही पडलेली पिक्चरची. अजून बराच त्याच्यात इंटरव्हल व्हायचा आहे, पिक्चर चालायचा आहे, मग त्याचा शेवट काय व्हायचं ते कळायचं. 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी पंतप्रधानांची भेट घेतली. नाही, खासदार साहेबांना आमचे जे खासदार 6 नव्याने सामील झालेले आहेत त्यांच्याबरोबर आदरणीय शिंदे साहेब माननीय पंतप्रधान साहेबांना भेटले. आणि जेव्हा जेव्हा साहेब दिल्लीला जातात शिंदे साहेब, तेव्हा तेव्हा ती वेळ म्हणजे जेव्हा त्यांना वेळ दिली जाते पंतप्रधान मोदयांकडनं भेटायची, तेव्हा ते भेटत असतात राज्याच्या प्रश्नासाठी. एनडीए मधले आम्ही प्रमुख घटक आहोत शिवसेना, आणि एनडीएच्या प्रमुख घटकाला, त्या प्रमुख घटकाच्या प्रमुख नेत्याला अधिवेशन काळात भेटणं एक शिष्टाचाराचा भाग आहे, प्रोटोकॉल आहे. ओके, 6 आमदारांनंतर आता कुणाला? 6 खासदारांनंतर खासदारांनंतर परत आता हे चालू राहणार आहे, थांबत नसते.